शकताय आम्ही आज जायलो बऱ्यापैकी आदमापूरला आणि मस्तपैकी आता गाडी बिडी केली आम्ही जातो आता आदमापूरला बघू शकता बऱ्यापैकी और जाम आहे आणि आज आहे भंडाराचा दुसरा तिसरा दिवस बाय काय माहिती कारण आम्ही जातो त्यामुळे ह्यावेळी जायचा प्रयत्न आम्ही बघू शकताय. तर भावानं तुम्ही बघू शकताय आता आपण आलो श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा या ठिकाणी. चला काय माहित नाही कारण आम्ही आलो आणि भंडाराच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुठला दिवस आहे माहित नाही कारण आज मुख्य दिवस भंडारा उत्सव आणि उद्या महाप्रसाद असतोय आणि शनिवारी मुख्य अमावस्या फाल्गुन महिन्यातली. त्यामुळे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले एक नंबरचं जागृत देवस्थान त्यामुळे बाळूमामाच्या नावात चांगलं आहे. आणि मागच्या वर्षी पण आपण आलतो इथं बऱ्यापैकी त्याचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलला मिळून जाईल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि आमची इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला खाली जाऊन मिळेल. त्यावर आम्ही एक चांगला कंटेंट टाकतोय तो नक्की जाऊन बघा. तुम्ही आमचे फॅन होशील ऑटोवर नंतर देतो आपण. चला वरती खाली बघा ही कुठली जात म्हणतो. भावाचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे भंडाऱ्याचा आणि भावाला फिलिंग भारी छान एकदम टॉप क्लास गर्दी जाम आहे गर्दी एकदम नाच तुम्ही सगळं बघितलं असेल कारण पिवळा रोड कधी बघितला आहे का कसा आहे पिवळा रोड खतरनाक पिवळा रोड कसा आहे पिवळा रोड रेगिस्तानचा रोड आणि आमचा आदमापूरचा पिवळा रोड विषय. चला गर्दी जाम आहे चला. भाई चप्पल किलो घे 1 किलो न कसा आहे कशा गर्दी. आणि एक नंबर बाळूमामा देवस्थानचा एक्सपिरियन्स आहे. एक नंबर म्हणजे आल्हाददायक मनासाठी आणि तिथला जो ढोल पडतोय त्याचा जो बेस आहे खतरनाक कंपन निर्माण करणारा बेस आहे. खतरनाक जबरदस्त खतरनाक खतरनाक. आता आवाज येणार झाला जरा पुढे बोलूया. चला भावानं आता रात्री 4 वाजलेत
आणि लिटरली 60 ते 70 80 हजार लोक या ठिकाणी कुठं जागा गावल तरी झोपली आहे, फक्त झोपलेले आहेत. त्यांना आता फक्त विश्रांतीची गरज आहे, कारण 1 तासाने बरोबर श्री बाळूमामांच्या भाकणुकीला सुरुवात होणार आहे. फक्त 5 वाजता सुरुवात होणार, 6:15 पर्यंत भाकणूक असते. त्यानंतर सकाळी काल्याचं कीर्तन होते 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. 9च्या पुढे भंडारा काय असते ते तुम्हाला पुढे कळेलच. स्टेट येऊन 1 तासाची फक्त विश्रांती. फक्त चार्जिंग कमी आहे जरा असं, त्यामुळे ॲडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला. बाकी होती नाही तर आम्ही निवांतमध्ये चिरीमध्ये झोपतो, तुम्हाला थोड्या वेळातच बाय. भावानं सकाळचे 5 वाजता झाले आहेत आणि 5 वाजता सुमारास बाळूमामांची मुख्य भाकणूक आता चालू झाली आहे. यस, सर्वसामान्य माणसांना ती भाषा देवाची आपल्याला कळलं नाही, पण उद्या सकाळी ज्या लोकांना कळते ती कन्वर्ट करून आपल्याला मेन जी भाकणूक आहे किंवा उद्याच्या वर्षभरात काय होणार आहे ती वर्षभराची भाकणूक आज सांगत चालू आहे आता. त्यामुळे उद्या सकाळी आपल्याला कळेल की काय काय बाळूमामांनी भाकणूक केली आणि जी भाकणूक केली आहे ती आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये इत्यंभूत खरी ठरत आलेली आहे. हे त्याच्या पाठीमागचं गुड आहे. बघूया काय होते. वाजलेत 5 आणि आम्ही चाललोय रिटर्न आमच्या गावी. हा ब्लॉग बाळूमामाच्या नावानं चांगलं चांग बघा. भाकणूचा ब्लॉग आपण नंतर टाकू. बाय. नक्की. लेट्स गो.